रविराज साबळे जाणार जेलात. रविराज साबळे जाणार जेलात. स्वतःला पाटील म्हणतो हा. रविराज साबळे पाटील याचं अडनाव नेमकं काय आहे मला ठाऊक नाही. साबळे आहे की पाटील आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा याचं अडनाव खरं काय आहे. रविराज साबळे जाणार जेलात आणि लवकरच जाणार, कारण माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या टीका करतात हा. आणि हा गाबडे याला समजत नाही की आपण कोणा टीका करून राहिलो कायवर करून राहिलो. एचपीव्ही वॅक्सिन बद्दल त्याने व्हिडिओ बनवतो, आरोग्य सेवक त्याला लेटर पाठवतो आणि नारळ कोणाच्या नावाने फोडतो, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या. म्हणजे विचार करा तुम्ही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेऊन हा व्हायरल होण्याचा प्रयत्न करतो आणि काय म्हणतो की मला विळा दिला मारण्यासाठी, माझी सुपारी दिली, अमकं दिलं टमकं दिलं. अबे तुझी लायकी किती, बोलतो किती रविराज लेका तू? लायकी बद्दल आपली लायकी किती आहे? तू सरडा आहे लेका, सरडा आहे तू. सरड्यासारखा गिरगिट रंग नको बदलत जाऊ, सांगितलं गिरगिटवाला रंग बदलवतो तू. तू अगोदर भाजपाचा तू कार्यकर्ता होता, व्हायरल नव्हता होत तर गाबड्या, तू व्हायरल नव्हता होत तर तू देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेऊन जगून राहिला, खाऊन राहिला 2 टायमाचं तू. तुझं कारणीभूत कोण आहे? अन्नदाता कोण आहे? देवेंद्र फडणवीस साहेब आहे. त्यांच्या भरोशावर खाऊन राहिला, पिऊन राहिला, नाही तर तुला जगता नसतं आलं. कळलं काय? तू शेती करताना अबे लोकांना शेतीचं ज्ञान पासतो तू. तुला स्वतः शेती येत नाही, लोकांच्या भाड्याच्या शेतात दाखवतं, लोकांच्या रोपटे दाखवतं, विकून देतं, त्याच्यात तू खातं दलाली. विचार कर. लोकांचे रोप दाखवतं आणि काय म्हणते माझं रोप आहे, तुम्हाला ह्या रोपाची किंमत ह्या पद्धतीने आहेत, हे घ्या. अबे दलाल्या खातात, दलाल्या लेका. रोपाचं झाड आहे ते 50चं विकतं, 100चं 50 रुपये खिशात टाकतं लोकांचं. म्हणजे तू बाकीच्या शेतकऱ्याचे तू झाडं विकून देतो, म्हणतात दलाली खाता आणि लोकांनी सांगते हे माझं शेत आहे, हे आहे ते आहे. अबे दलाला सोडून दे धंदे, हे जेलात जाशील, जेलात मरशील लेका. तुला हे सांगायचं आहे माझं की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाच्या तू भाकरी भाजणं बंद कर, व्ह्यू साठी, फॉलो साठी. कारण गाबड्या तुला समजत नाही, झाट मले पत्ते वाट यासारख्या गोष्टी करत आहेत का तू. कारण कसं असतात, हे माझं एकच म्हणणं आहे की कुठल्याही मंत्र्या बोलायच्या वेळेस अगोदर प्रूफ महत्वाचं आहे. मला सांगा, एचपीव्ही वॅक्सिन बद्दल काही घेण्यात येणार आहे का हो मुख्यमंत्री साहेबाला? काही घेण्यात येणार का याच्या लेटर बद्दल, नोटीस बद्दल? त्यांनी नोटीस यासाठी पाठवली की आरोग्य सेवकाच्या मार्फत पाठवली का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याला नोटीस पाठवली का? नाही पाठवली ना. पण याचं असं म्हणणं आहे की मला देवेंद्र फडणवीस साहेबांना नोटीस पाठवली, लोकांनी सांगून राहिला मुतून झागू वागू. हे काय बोलणं, काय करणं, काय नाही, काही समजत नाही. आता देवेंद्र फडणवीस साहेब आता कार्यकारी मंडळ एक तयार करणार आहे, महापोलीस निरीक्षक त्यांच्या हेतू. आणि ते म्हणणार आहे की कोणी सरकार विरुद्ध म्हणा, कोणी कायच्या विरुद्ध बिना प्रूफचं बोलत असेल तर त्याला आम्ही जेलात टाकू. आता विचार करा तुम्ही, जेलात टाकू म्हटलं, अंगाले तर काठीच आले माया. मी म्हटलं रविराज साबळे तुला जेलात जा लागते, सुधरले का, सुधर. कारण कसं आहे, तू 5 ते 6 वर्ष बोलूच नको, 6व्या वर्षाने बोल ना तू. कारण तू कसं आहे माहितीये काय, तू भाकरी भाजून राहिला. काहून? तुला माहितीये काय, अगोदर तू भाजपाचा कार्यकर्ता होता, बीजेपीचा कार्यकर्ता होता. बरं, हा बीजेपीचा कार्यकर्ता असताना हा काही व्हायरल नव्हता होत. मग याला काय करावं, एक काम करावं का बीजेपीच्या विरोधात जाऊन बोलाव, म्हणजे आपल्या भाकरी तरी थापल्या जाईल आणि आपलं पोट तरी भरल्या जाईल डॉलरच्या माध्यमातून. आणि लोकांना चुत्या कसं बनावं, कारण लोकांना माहित आहे ना काय आवडते, सरकारच्या विरोधात बोलायला लोकांना आवडते, ऐकायला आवडते. आणि मग ते लेखानी हवेत उचलते, जसं साबल्याले गाबल्याले वरतं उचललं तसं उचललं का लोकांना भलं वाटते, त्याला भलं असं राहिलं का त्याला असं वाटते मित्री देवता आहे की काय आहे. अरे माणसानं जबान दिली, हे चांगलं बोलासाठी दिली, हक्कासाठी बोलासाठी दिली, आणि तू संविधानाच्या गोष्टी करतं, मला लय आवडते, अप्रतिम. पण तू त्या पद्धतीने वागता का का? तू व्ह्यू साठी, फॉलो साठी व्हिडिओ बनवतो आणि व्हायरल होण्यासाठी मोठ्या मोठ्या संत्री मंत्रीच्या लोकांचा आधार घेऊन तू व्हायरल होतं. अगोदर त्या बच्चू कडूचा आधार घेऊन व्हायरल झाला. आता देवेंद्र फडणवीस, काही घेणं देणं देवेंद्र फडणवीस साहेबांना, काही घेणं देणं नाही. तू बोलतो किती हाय का तू एवढूसा, आणि बोलतो एवढा काय, काही तथ्य आहे त्याच्या जेलात चाची सडसे न लेका. कारण लोकही समजून राहिले ना, लोकायला समजदार आहे ना, लोक बेळले नाही आहे लोक.
तुले जे व्हिडिओ पाहतात महाराष्ट्रातले लोक ते बेळले नाही आहे. तेले समजते की भाऊ याचा व्हिडिओ पाहिल्यापेक्षा आपण लोकांच्याकडे 2-4 घंटे कामाला गेलो ना 300-400 रुपये आपलं पोट भरण. कारण असं आहे की याचा व्हिडिओ पाहून आपल्याला पोट भरणार नाही, आपल्याला काम करावं लागत. येले कधी मजुराचं महत्व कळलं नाही, येले शेतकऱ्याचं महत्व कळलं नाही. शेतकऱ्यासारखा ढुरा डाकरासारखा राबला नाही आहे शेतात, जनावरासारखा राबला नाही आहे शेतात. जसा बैल काम करतो तसा काम केलं नाही त्यानं. नाही, त्याने मजुरासारखा कधी घाम काढला नाही. कारण का बरं? कारण त्याला माहीतच नाही शेती कशी असते. याला शेती केलीच नाही हो. हा फक्त लोकांना चुत्या बनवून व्हिडिओच्या मार्फत दाखवतो. तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर मराठवाड्यात जा आणि तिथं तिची गिनती आहे का? लोक काय बोलू याच्यावर थुकते म्हटलं. काय बोलू मी तुम्हाला? आणि तुम्ही त्याच्याच मागं लागतात. अबे त्याच्या मागं लागून काय भेटणार आहे तुम्हाला? मजुराचं महत्व त्याला कळत नाही. आवाज उठवतो तो घरी उचलून, तो आंदोलन करत नाही ना. हो मेन काय, तो आंदोलन करत नाही. तिला मोर्चे नाही काढता येत, आंदोलन नाही करत. कारण तू भेटे ना. हो कारण पोलिसाचे ढुंगणार रट्टे बसल्यावर, दंडे बसल्यावर तो खाऊ नाही शकत ना. नाही खाऊ शकत तो. त्या कार्याच्यामुळं मोठ्या नेत्यांना टार्गेट करून त्याचा आधार घेऊन तो $1 छापून राहिला. दुसरं काहीच नाही. आणि तुम्ही त्याला पाहून राहिले भूखंड्यावानी पाहता असं. अरे तसं तसं नसते. पण तुम्हाला अक्कला कुठून आहे? कारण देवानं अक्कल दिलीच नाही ना तुम्हाला. समजलं का? अक्कल दिली नाही ना. त्या कारणामुळे मी तुम्हाला 10 वेळा सांगतो का त्याच्या मागे लागून काय भेटते? काही नाही. कारण देवेंद्र फडणवीस माणूस असा व्यक्ती आहे, तो मुख्यमंत्री आहे. हा माणूस सर्वसाधारण नाही ना. हा एक क्रिएटर आहे, सोशल मीडियावर काम करणारा व्यक्ती आहे. डॉलरच्या मार्फत पैसा कमावतो. त्याच्या मागे लागून तुमचं भलं होणार काय? नाही होणार ना. त्याच्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ बनवा, तुम्हाला $. भेटत नाही. रविराज साबळे. काय रविराज साबळे? काही नाही. समजलं काय? काय खरं वाटते ना का नाही? कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान, जय भीम, जय शिवराज, जय संविधान.